हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, नवीन व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजच्या बॅकनेकचं एक डिझाईन दाखवणार आहे छान अशी. तर इथे बघा 1.5 इंचावरती मी एक बॉक्स करून घेत आहे आणि गळा अशा पद्धतीने पॅटर्न असं केलेलं आहे मी आणि 1.5 इंचावरती असा बॉक्स करून घेत आहे आणि दोन्ही साईडला मी बरोबर असं 1.5 इंचावरती बॉक्स करून घेतलेला आहे. आता बघा गळ्याची उंची 10 आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन 10.5 आणि ब्लाऊजची उंची 14 आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे 15 असं ब्लाऊजचे माप आहे. तर हे बघा मी खालच्या साईडने आणि गळा पण पलटून घेत आहे. तर इथे मी ब्लाऊजच्या मेन फॅब्रिकवरती सरळ कपड्यावरती असं अस्तर जे मी गळ्याचं पॅटर्न कट करून घेतलेलं आहे तसं ते बघा हे असं ठेवलेलं आहे आणि मी आता सुरुवातीला कमरेकडच्या साईडनी एक अर्धा इंचावरती स्टिच मारून घेणार आहे अशा पद्धतीने. खालच्या साईडची स्टिच मारल्यानंतर आता काय करायचं, गळ्यात आपला एक अस्तर आणि मेन फॅब्रिकचा जो गळ्याचा आपला जे कट केलेला आहे तो हालू नये म्हणून अशा पद्धतीने पिना मारून घ्यायच्या, म्हणजे आपला शेप एकदम व्यवस्थित दिसणार आहे आणि स्टिच करताना पण आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर अशा पद्धतीने मी पिना मारून घेत आहे. पिना मारून घेतल्याने आपल्याला स्टिच करते वेळी जास्त त्रास नाही होत, गळा पटकन स्टिच करून होतो. हे बघा अशा पद्धतीने पिना मारून घ्यायच्या आहेत. पिना लावून झालेल्या आहेत. आता 5 इंचावरती जो गळ्याचा मी शेप कट केलेला आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि जो 1.5 इंचावरती मी गळ्याच्या खालच्या साईडला जो मार्क केलेला आहे तिथंच आपल्याला पॅटर्न करायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी 5 इंचावरती माझी गळ्याची स्टिचिंग करून झालेली आहे. आता जो मेन फॅब्रिकचा जो कापड आहे गळ्याचं तो कट करून घ्यायचं. पिना मारलेलं मी काढून घेत आहे. पिना काढायच्या आणि गळ्याचा जो शेप आहे मेन ब्लाऊजचा तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. आता नॉचेस मारून घ्यायचे आणि आता गळा पलटून घ्यायचा आहे. बघा माझं गळा आणि कमरेकडचा भाग पलटून झालेला आहे. तर आता एकदम कडेने शिलाई मारून घ्यायची आपणाला. अशा पद्धतीने गळ्याला एकदम कडेने स्टिच मारून घ्यायचं. एकदम सावकाश पद्धतीने स्टिच मारून घ्या, नाहीतरी शेप व्यवस्थित येणार नाही आपला. तर एकदम हळूहळू स्टिच मारून घ्यायची आहे. हे बघा गळ्याला स्टिच मारून झालेली आहे. दाबटीप मारलेली आहे मी ती. आता कमरेला पण दाबटीप मारायची आहे. जर तुम्ही कमरपट्टी लावत असाल तर तुम्ही इथे कमरपट्टी लावायची आहे. तर मी अशाच पद्धतीने स्टिच करते, मी कमरपट्टी लावत नाही. जर कोणी कस्टमरनी सांगितलं लावा तर मग मी लावते, नाहीतरी असंच पलटून घेते. आता इथे मी अस्तरचा जो बाकीचा ओपन भाग होता आपला अस्तर आणि ब्लाऊजचा तो पण स्टिच करून घेते, म्हणजे कापड
हलणार नाही इकडे तिकडे, दोन्ही कापड एक सोबतच राहतील म्हणून. बघा मी साईडचा जो अस्तर आहे तो मेन फॅब्रिकला स्टिच करून घेत आहे. आणि या ब्लाऊजचं माप खूप मोठं आहे, 44 चेस्ट आहे आणि 38 वेस्ट आहे याची. आणि जो एक्स्ट्राचा कापड राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा. हे बघा दोन्ही साईडचं मी एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट करून घेत आहे. आता इथे बघा मी छोटे छोटेच पट्ट्या घेत आहे. जवळजवळ 1.25 इंचाची मी एक पट्टी काढून घेत आहे. म्हणजे पाव इंच शिवून 2.5 इंचाची घेतलेली आहे. म्हणजे पाव इंच शिवून झाल्यानंतर आपल्याला रेडी पलटल्यानंतर रेडी पट्टी आपल्याला 2 इंचाची भेटेल. आणि रुंदीला 4 इंच घेतलेला आहे मी, 4-4.5 इंच. हे बघा अशा पद्धतीने पाव इंचावरती स्टिच मारून घ्यायचं आहे. हे बघा मी 2.5 इंच आहे आणि ते पाव इंच स्टिच करायचं. दोन्ही साईडला पाव इंच गेल्यानंतर 2 इंचाची आपल्याला पट्टी रेडी होईल. अशी मी 3 लावणार आहे. तर मी हे बघा 3 घेतलेला आहे पट्ट्या करून. आता याला पण आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत. पलटून प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित सेट होतील आणि स्टिच करताना पण व्यवस्थित लावायच्या जागी व्यवस्थित बसतील त्या. अशा पद्धतीने पलटून घेत आहे. 2 इंचाच्या असल्यामुळे त्या हातानेच पलटून होत होत्या. जर छोट्या करायच्या असतील आणि पलटून घ्यायच्या असतील तर तुम्ही सेफ्टी पिननी पलटून घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने पट्ट्या माझ्या पलटून झालेल्या आहेत. आता मी याला प्रेस करून घेणार आहे. बघा मी प्रेस करून घेतलेले आहेत आणि दोन्हीचा मध्य काढायचा, चॉकनी मार्क करायचा आणि तिथे आपल्याला एक छोटासा बो बनवून घ्यायचा आहे. तिन्हीचे पण बो बनवून त्याला बटन लावून घ्यायचं आहे, शो बटन. म्हणजे लावल्यानंतर डिझाईन आपली छान दिसेल त्यासाठी बटन किंवा छोटे छोटे ते स्टोन भेटतात ते पण लावलं तर छान दिसणार इथे. तर हे बघा माझं एक लावून झालेलं आहे. अशाच पद्धतीने मी तिन्ही पण बटन्स लावून झालेले आहेत माझेला. आता बघा मी इथे व्यवस्थित सेट करून घेणार आहे. तिथे अशा पद्धतीने सेट करून घेऊन पिना लावून घेणार आहे म्हणजे हलणार नाही. जिथे लावले तिथेच त्या बसणार आहेत आपले बो. जर तुमची साडी जर वेगळ्या कलरची असेल तर साडीचं थोडासा कापड घेऊन अशाच प्रकारचे बो जर तुम्ही साडीच्या कलरचे केलात तर खूप सुंदर दिसेल. पण या ब्लाऊजची साडी आहे ना अशाच कलरची होती, ग्रीन कलरच होता त्याचा. तर वेगळा कलर असेल साडीचा तर एकदम ते आणखीन जास्त उठून दिसणार आहे. तर तुम्ही साडीचा जर वेगळा कलर असेल तर लावू शकता. तर हे बघा माझे पिना लावून झालेले आहेत. आता मी त्याच्यावरती पण एक सरळ लाईन मारून घेत आहे बघा अशा पद्धतीने. म्हणजे स्टिच करताना
आपल्याला समजेल की तिथूनच स्टिच मारायची आहे, म्हणजे आपला शेप व्यवस्थित येणार आहे. तर हे बघा, एका साईडनी स्टिच मारून झालेली आहे. तर आपण दुसऱ्या बाजूनी पण स्टिच मारून घेऊयात. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि हा बघा, जो एक्स्ट्राचा कापड आहे तो सावकाश कट करून घ्या. जो फक्त आपला जो बोचा उरलेला कापड आहे तोच काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी बो बनवते वेळेस छोटे छोटेच कापड घेतला होता, खूप मोठा मोठा घेतला नव्हता. हे बघा, माझं स्टिच करून झालेलं आहे. तर मी आता गळ्याच्या आणि बोच्या दोन्ही साईडला लेस लावून घेणार आहे. लेस अर्धा इंचाची आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, ते जिथे टर्न आहे ना तिथे थोडे थोडे प्लेट्स देणार आहे, छोट्या छोट्या 1-2 ठिकाणी, म्हणजे जिथे राऊंड आहे तिथे व्यवस्थित आपली लेस बसून आपला शेप पण एकदम व्यवस्थित दिसेल. बघा, मी तिथे प्लेट्स दिलेली आहे तिथे, आणि आणखीन एक छोटीशी प्लेट, असे 2 ठिकाणी मी प्लेट्स दिलेल्या आहेत. तर ही बघा, लेस लावून झालेली आहे माझी एका बाजूची, दुसऱ्या बाजूची पण झाली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन डिझाईन पॅटर्न बघायला भेटतील. हे बघा, लेस लावून झालेले आणि खूप छान पॅटर्न दिसत आहे. जरा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.